जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। परम वैभवन में तुम्हें तत्स्वराष्ट्रम समर्था भवत्वा शिशार्थे वृषम। म्हणजे आपल्या परमप्रिय भारत मातेला वैभवाच्या उच्चतम शिखरावर नेण्यासाठी आम्हाला समर्थ कर। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ही प्रार्थना आपण अनेकांनी ऐकली असेल, अनेकदा म्हटलीही असेल। संघ प्रार्थनेची ही ओळ जी व्यक्ती लहानपणापासून प्रत्यक्षात जगते आहे, यासाठी अहोरात्र झटते आहे, ती व्यक्ती म्हणजे जामनेर मधून सलग 6 वेळा विक्रमी मताधिक्याने विजयी होत जाणारे खानदेशचे सुपुत्र, शेतकऱ्यांचा आधार, लोकनेते नामदार गिरीश दत्तात्रय महाजन। सर्वसामान्य कुटुंबातून येऊन संघ स्वयंसेवक म्हणून सुरू झालेला हा प्रवास भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आक्रमक विद्यार्थी आंदोलक, ते आज संपूर्ण राज्यात संकट मोचक म्हणून प्रसिद्ध। असे एखाद्या सिनेमाच्या कथेला शोभेल अशा गिरीश भाऊंच्या जीवन प्रवासाची जामनेरची जनता साक्षीदार आहे। एक लोकप्रतिनिधी म्हणून आज त्यांचा प्रत्येक क्षण हा फक्त जामनेर नव्हे तर संपूर्ण राज्यातील जनतेची विकास कामे करणे आहे। आलेल्या प्रत्येकाची अडचण समजून घेण्यासाठी समर्पित आहे। जामनेरच्या या सुपुत्राची आता संपूर्ण महाराष्ट्रात संकट मोचक अशी ख्याती निर्माण झाली आहे। कोरोना संकट असो वा गुजरात भूकंप, केरळमधील महाप्रलय किंवा राज्यातील सांगलीमधील महापूर, चिपळूणमधील पूर संकट, इर्शाळवाडी भूस्खलन, गिरीश भाऊ नेहमीच ऑनफिल्ड असतात हे संपूर्ण राज्याने वेळोवेळी पाहिले आहे, अनुभवलेही आहे। केरळातील महापुरात बचाव कार्यापासून आरोग्य व्यवस्था सांभाळणाऱ्या गिरीश भाऊंची दखल साता समुद्रापार ऑस्ट्रेलियाच्या संसदेने देखील घेतली। The State Medical Education Minister Girish Mahajan about those affected. लाईफ जॅकेट घालून सांगलीमधील पुरात NDRFच्या जवानांसोबत नागरिकांची मदत करणारा मंत्री, जिथे दिवसा जायला घाबरायला होतं अशा इर्शाळवाडीला रात्रीच्या अंधारात तुफान पावसात स्वतःचा जीव धोक्यात घालून वर अडकलेल्या ग्रामस्थांच्या मदत कार्यासाठी संकट मोचक म्हणून पोहोचणारा, मदत कार्य राबविणारा मंत्री गिरीश भाऊंच्या रूपात देशाच्या जनतेनं पहिल्यांदाच पाहिला। शब्दाला जागणारा नेता ही गिरीश भाऊंची जनमानसातील प्रतिमा। आजवर निवडणूक जाहीरनाम्यात दिलेली वचने गिरीश भाऊंनी पुढचा निवडणूक अर्ज भरण्याच्या आधी पूर्ण देखील केली। गिरीश भाऊंच्या कामाच्या ह्याच पद्धतीला अनुसरून 2019 मध्ये जाहीर केलेली बरीच कामे पूर्ण आहेत आणि काही प्रगतीपथावर आहेत। नमस्कार। सतत 6 वेळा मला जामनेर विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी आपण सर्वांनी मला दिली। आता 7व्यांदा मी या निवडणुकीला सामोरं जातो आहे। पक्षाने पुन्हा मला या ठिकाणी जबाबदारी दिली आहे, मला तिकीट दिलेलं आहे, म्हणून मी या निमित्ताने आपल्याला विनंती करणार आहे की पुन्हा 7व्यांदा मला आपण निवडून द्यावं। माझा सतत प्रयत्न राहिलेला आहे की जामनेर शहराचा विकास, जामनेर तालुक्याचा विकास हा कसा होईल। आपण 30 वर्षाचा माझा प्रवासही बघतात, या प्रवासामध्ये मी काय परत जामनेरचा केला। विरोधकांना काय म्हणत तरी म्हणू द्या, पण आपण प्रत्यक्ष बघतात की कशा पद्धतीने हे शहर बदललेलं आहे, हा तालुका बदललेला आहे। मग इथले रस्ते असतील, सिंचनाच्या व्यवस्था असतील, इथे महापुरुषाच्या स्मृतिस्थळं असतील, पण अनेक गोष्टी बघतात। म्हणून मला असं वाटतं की अजून आपल्याला पुढे जायचं आहे। गेल्या 2.5 वर्षामध्ये मी मंत्री झाल्यानंतर, ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर पर्यटन खात्याचा मंत्री झालो आणि त्यानंतर खूप कामांना चालना आपण या ठिकाणी दिलेली आहे। आपण बघतात गावागावामध्ये कशा पद्धतीने आपण खेड्यांचा विकास केलेला आहे। अगदी रस्त्याची काय अवस्था होती पूर्वी, किती गाडीचं साम्राज्य होतं, सगळ्या आता गटारी नाल्या गेल्यात, अंडरग्राऊंड सगळं ड्रेनेज सिस्टीम केलेली आहे। गावामध्ये सगळ्या दूर आपण सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केलेले आहेत, ब्लॉक बसवलेले आहेत
प्रत्येक गावामध्ये लग्न लावण्यासाठी आपण त्या ठिकाणी सभागृह केलेत मोठमोठे 2-3 हजार लोक बसतील अशा कॅपॅसिटीचे. प्रत्येक गावामध्ये व्यायामशाळा केल्या आहेत 30-30 लाख रुपये देऊन. ग्रामपंचायत ज्या ठिकाणी ऑफिस होते त्या सर्व ठिकाणी आपण ऑफिससुद्धा तयार केलेले आहेत. आणि म्हणून मला वाटतं अशा अनेक गोष्टी आपण तालुक्यामध्ये या ठिकाणी केलेल्या आहेत. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये कुठे नसतील इतकं काम, चांगलं काम आपण आपल्या या जामनेर तालुक्यामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून पुन्हा मला सातत्यानं आपण संधी द्यावी एवढीच विनंती मी आपल्याला करतो. गिरीश भाऊंनी जामनेर शहरासाठी 350 कोटी तर संपूर्ण तालुक्यासाठी 4640 कोटी इतका भरभक्कम निधी मंजूर करून घेतला आहे. जामनेरमधील पायाभूत सुविधा जसे मुख्यमंत्री व प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून केलेले उत्तम गावांतर्गत रस्ते, शेतीला जोडणारे शेत रस्ते इत्यादींचे मोठे जाळे निर्माण केले आहे. जामनेर तालुक्यातील सर्व मुख्य रस्ते 4 पदरी झाले आहेत. याशिवाय विविध समाज मंदिरे, सभा मंडप, मुस्लिम बांधवांसाठी शादीखाने, व्यायामशाळा, महत्त्वपूर्ण पर्यटन स्थळांचा विकास, तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत मंदिरांचा कायापालट अशा विविध 3459 विकास कामांसाठी हा सर्व निधी वापरला जात आहे. जामनेर तालुका सुजलाम करणे, युवकांना रोजगार मिळवून देणे व जामनेर तालुका आत्मनिर्भर बनवणे हे गिरीश भाऊंचे 30 वर्षांपासूनचे स्वप्न होते. या उद्दिष्टाकडे तालुका आता वाटचाल देखील करत आहे. वाघूर आणि भागपूर सारखे पथदर्शी उपसा सिंचन प्रकल्प तसेच इतर एकूण 28 लघु व मध्यम पाटबंधारे प्रकल्प जामनेर तालुक्यात आहेत. वाघूरमधील पहिल्या योजनेमुळे 10,000 हेक्टर, दुसऱ्या योजनेत 9,000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून 3,810 शेततळ्यांचे काम प्रगतीपथावर आहे. यासोबतच 3,533 कोटी रुपयांची सुधारित मान्यता देण्यात आलेल्या भागपूर उपसा सिंचन योजनेमुळे 31 गावांमधील 11,388 हेक्टर क्षेत्राला फायदा देखील मिळणार आहे. पीक आल्यावर पंजाबमधील शेतकरी जसा आनंद घेतात अगदी तसाच आनंद उच्चांकी केळी उत्पादन झाल्यावर तालुक्यातील शेतकऱ्यांनी डीजे लावून साजरा केल्याचे आपण पहिल्यांदाच बघत आहोत. ही जामनेरच्या जलक्रांतीची ब्लूप्रिंट संपूर्ण देशात आदर्शवत ठरेल यात शंका नाही. आपले लाडके गिरीश भाऊ फक्त राज्यातच नाही तर संपूर्ण देशात आरोग्य दूत म्हणून सुप्रसिद्ध आहेत. संपूर्ण देशात आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या यादीत भाऊंचे नाव अग्रणी आहे. गिरीश भाऊंच्या माध्यमातून गेली 30 वर्ष तालुक्यात आणि राज्यभरात आरोग्य शिबिरे घेतली जातात, ज्याचा लाभ राज्याच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांना झाला आहे. गेल्या 30 वर्षात घेतलेल्या 152 महाआरोग्य शिबिरांमधून 35,19,752 नागरिकांना फायदा मिळाला असून केवळ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यतेमधून 5,67,00,000 इतका भरभक्कम निधी गिरीश भाऊंवर असणाऱ्या विश्वासामुळे प्राप्त झाला आहे. आज गिरीश भाऊंची आरोग्य दूत कार्यकर्त्यांची यंत्रणा जामनेर, जळगाव पासून मुंबईपर्यंत राज्यभरात नामांकित रुग्णालयांसोबत काम करत आहे. आरोग्य सेवेचा हा जगन्नाथ रथ गिरीश भाऊंसोबत ओढत आहे. म्हणूनच गिरीश भाऊ संपूर्ण राज्यात आरोग्य दूत म्हणून प्रसिद्ध आहेत. अनेक हजारो लोकांवर डोळ्याच्या शस्त्रक्रिया मी या ठिकाणी केल्या. अनेक लोकांचे हृदयाचे ऑपरेशन बी केले, ब्रेनचे ऑपरेशन बी केले, स्पाईनचे ऑपरेशन बी केले, मोठ्या डॉक्टरकडे मोठ्या. आणि आता तर आम्ही तर तुम्ही ब्रिचकंडी सांगा, जसलोक सांगा, बॉम्बे सांगा, कुठल्या हॉस्पिटलला सांगा, लीलावतीला सांगा, आम्ही मोठ्या डॉक्टरकडे इथल्या पेशंटला देऊन त्याला 5 लाख लागू द्या, 25 लाख रुपये लागू द्या. ज्या वेळेला मी गावात जातो आणि त्या गावात गेल्यावर एखादी आमची मायमाऊली, आमची बहीण, आई त्या पोराला घेऊन येते आणि मला त्या बुड्ड उडून दाखवते अर्ध फाटल्या शर्टाच्या. हे बघा, आम्ही म्हटलं काय तुम्हाला माहीत नाही? म्हटलं काय 5 वर्षापूर्वी तुम्ही ऑपरेशन केलं होतं याचं हार्टचं तुम्ही ऑपरेशन केलं होतं याचं. हा माझा पोरगा कोणीचं तरुण असतो 10-12 वर्षापूर्वीचा विषय सांगतो. हां, तुम्हाला आठवते भाऊ? 12 साली 2012 साली 2010 साली मला तुम्ही घेऊन गेले होते. माझं ऑपरेशन झालंय हार्टचं. कोणी डोकं दाखवतं पूर्ण शिवलेलं.
40-50% टाकलं. माझं ब्रेनचं ऑपरेशन तुम्ही कोण ॲक्शन झाला तेव्हा. मला वाटतं त्यावेळी जो आनंद त्या आमच्या बहिणीच्या चेहऱ्यावर असतो, त्या आईच्या चेहऱ्यावर असतो, तो बघून आम्हाला समाधान वाटतं. म्हणजे आम्ही कामं सगळे करू, मंत्री झालो, फंड येईल, पैसे येईल, भौतिक सगळ्या गोष्टी आम्ही आणू, सगळं करू, विकास करू, पाणी देऊ, सगळ्या गोष्टी होतील. पण त्याच्या पलीकडे जाऊन हा जो आनंद आहे ना, तो आम्हाला कधी मिळत नाही. त्यावेळेस माझी मिसेस आजारी होती, तिथने किडनी गेलेल्या होत्या आणि भाऊ मी दवाखान्यात होतो, मी बाहेर बसलेलो होतो. भाऊ केव्हा आले डॉक्टरांचं आणि भाऊंचं की बोलणं झालं. माझ्या मिसेसची तब्येत एकदम खराब झालेली होती आणि भाऊ दवाखान्यात आले आणि भाऊंचीच्याजवळ माझ्या मिसेसजवळ जाऊन विचारपूस करत होते. माझ्या मिसेसची शेवटची इच्छा अशी होती की मला एवढेच भाऊ भेटले पाहिजे. आणि योगायोग असं झाला की 14ला मी माझ्या मिसेसला दवाखान्यात घेऊन गेलो आणि भाऊ तिथे आले आणि भाऊंची आणि तिची भेट झाली. तिचा प्राण सोडला. म्हणजे भाऊंची त्याकरता ती एवढे दिवस थांबली होती. एक नाचेकड्याचे बाबा होते, ते सुद्धा आणि त्यांना मुलबाळ नव्हतं. ते सुद्धा म्हणायचे, भाऊ मी मेल्यानंतर तुम्ही मला पाणी द्यायचं. तर भाऊंनी ते वाढल्यानंतर भाऊ तिथे आले आणि भाऊंनी स्वतः त्यांचं उत्तर कार्य वगैरे पाणी वगैरे दिलं आणि सर्व अंत्यविधी भाऊंनी केला होता. संतोष चौधरी म्हणून एक गाडेगावचा कार्यकर्ता, सर्वसामान्य कार्यकर्ता, तो सुद्धा असा स्मरणाच्या दारामध्ये उभा होता. परंतु त्याची तीव्र इच्छा होती की मला भाऊ एकजण भेटले पाहिजे. आणि त्याची घरची परिस्थिती नव्हती, त्याचे पाय खराब झालेले होते, घरामध्ये बसण्याला सुद्धा जागा नव्हती, एवढंसं झोपडी होती आणि तिच्यामध्ये बसले तो होता. आणि आम्ही भाऊंना विनंती केली, माझं संतोषची तब्येत खराब आहे, आपण त्याच्याकडे गेलं पाहिजे. भाऊ त्याच्याकडे गेले आणि तिथे भेटल्यानंतर तो भाऊंच्याजवळ रडला, भाऊ पण रडले. आणि त्याच्यानंतर तो भाऊ निघून गेल्यानंतर त्याने सुद्धा प्राण सोडला. म्हणजे असं इतकं कुटुंबाशी एकरूप झालेला माणूस म्हणजे गिरीश महाजन. त्यांनी ह्या तालुक्याला म्हणजे ते आताच्या लोकांचे मायबाप आहे असं लोकांना वाटतं की कुठे ॲक्सिडेंट झाला, काही झाला तरी भाऊ सगळ्यात अगोदर ते आपल्या परिवाराला फोन करत नाही, भाऊंना फोन करतात. बरं, माझ्या मुलाला ब्रेन प्रॉब्लेम झालेला होता. ब्रेन प्रॉब्लेम आल्यामुळे माझ्या मुलाला खर्च खूप सांगितला होता. मग मी तसं भाऊंच्या कार्यालयामध्ये गेलो, तिथून भाऊंची चिठ्ठी घेतली. चिठ्ठी घेतल्यानंतर मला तिथून सहकार्य मिळाले की तुम्ही मुंबईला घेऊन जा बा त्याला. मुंबईला गेल्यानंतर मी भाऊंची चिठ्ठी घेतली. मग तिथे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये माझं काम झालं. आता मुलाची स्थिती एकदम व्यवस्थित आहे. भाऊंमुळेच माझ्या मुलाचं जे ऑपरेशन होतं तिथे ते सक्सेस झालं. 2011ला मला पल्मोनरी एम्बॉलिझम नावाचा एक असाध्य असा आजार झाला. त्या आजारामध्ये मी 72 तासापर्यंत जगू शकतो असं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर माझं कुटुंब हेलावलं. परंतु त्यावेळेला संकटमोचक नामदार श्री गिरीश भाऊ महाजन हे त्या दवाखान्यामध्ये आले आणि डॉक्टर राहुल महाजन आणि त्यांची तज्ज्ञ टीम त्या ठिकाणी बसून त्यांनी माझा त्या ठिकाणी उपचार केले. आज जो निलेश चव्हाण या ठिकाणी उभा दिसतोय ते संकटमोचक नामदार श्री गिरीश भाऊ महाजनांना. आमच्या घरच्या बाईला मणक्याचा त्रास होता. मग मी आमचे गावचे सरपंच आबाजी रमण पाटील यांची सल्ला घेतली. त्यांनी मला भाऊचे लेटर आणून दिलं. त्यामुळे मी मुंबईला जाऊ शकलो. आमच्याकडे रुपया बी नव्हता. असे उसने पैसे करून आम्ही मुंबईला गेलो. मग तिथे आमची लाईन भाऊमुळे अशी लागली की आम्ही खायप्यासहित सगळं फ्री, काहीच खर्च आला नाही. गेल्या काही वर्षात भाऊंची जलदूत ही नवी ओळख तयार झाली आहे. 30 वर्षांपासूनचा तालुका आणि शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याची वचनपूर्ती होत आहे. तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांसाठी 65 कोटी रुपये, घर घर जल अभियानाअंतर्गत जलजीवन मिशनमुळे जवळपास 179 गावांसाठी 166 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. यामुळे कधी काळी दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या जामनेरच्या घराघरात पाणी पोहोचले आहे. आमच्या इथे इरिगेशनचं हे झालं, धरणं झालेत, 5,000 तलाव झालेत. त्यामुळे शेतीला पाणी देण्यासाठी पाणी आम्हाला भरपूर मिळालं. आणि आमच्या भागात बागायती म्हणून जवळजवळ 70 ते 80% बागायती झाली. त्यात केळीचं उत्पादन आम्ही घेतो आणि केळीच्या उत्पादनामुळे आम्हाला शेतीला भरपूर असं उत्पन्न मिळतं, नफा मिळतो.
जामनेर तालुका म्हटला तर पूर्वी जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वात ड्राय तालुका आणि भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा तालुका म्हणून गणला जायचा. परंतु भाऊंच्या अथक परिश्रमातून कांग असेल, वाघूर असेल, सूर असेल, या मोठमोठ्या नदींवरती भाऊंनी जलसंधारणाची खूप मोठमोठी धरणं असतील, कट्टे असतील, हे कामं केलं आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने आनंद आला. हे तर पूर्वी शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये कायम आसू दिसायचे, आता त्यांच्या चेहऱ्यावरती आसूही ते जामनेर तालुक्यामध्ये दिसायला लागलेलं आहे. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा नीट व्हाव्यात म्हणून हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील 60 ग्रामपंचायतींसोबत जामनेर तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींना जवळपास 140 कोटींचा निधी वितरित करण्यात आणि वापरण्यात आला आहे. ज्यावेळेस जामनेरून फत्तेपूर गोदरीला यायचं म्हटलं तर जवळजवळ 1-1.5 तास लागायचा. तो वेळ आता 25% राहिलेला, म्हणजे 20 ते 22 मिनिटांमध्ये आपण गोदरीला पोहोचू शकतो. आता आपण या रस्त्यावर उभे आहेत, पहूर पळसखेडा. या रस्त्याचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित होता. माननीय नामदार गिरीश महाजन यांच्या आशीर्वादाने या रस्त्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी सुटला. शेतकऱ्यांची चांगली व्यवस्था या रस्त्याच्या माध्यमातून झाली. शेतात येण्या जाण्यासाठी बैलगाडीसुद्धा या रस्त्यावरून पास होत नव्हती, परंतु आता या रस्त्यामुळे त्यांचाही हा प्रश्न सुटला. आमचा खंडरावनगरचा रस्ताही माननीय नामदार गिरीश महाजन यांच्या माध्यमातून झालेला आहे. आज गिरीश भाऊंच्या दूरदृष्टीमुळे आपल्या तालुक्यातील शेंदुर्णी ग्रामपंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा मिळाला. इथला औद्योगिक विकास झपाट्याने व्हावा म्हणून नगर विकास खात्यामार्फत 241 कोटी 22 लाख रुपये निधी देण्यात आला आहे. संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृद्धी योजनेसाठी 26 कोटी रुपये, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत अनेक गावांमध्ये निधी मंजूर आहे. आपले जामनेर उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे पर्यटन हब व्हावे यासाठी 34 गावात अंदाजे 187 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामधून सोनबर्डी सोनेश्वर मंदिर परिसरात ऑक्सिजन पार्क, नाना नानी पार्क, वॉटर फाउंटन शो, ओपन जिम्नॅशियम, जॉगिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक विकसित करण्यात आले आहेत. वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गारखेडा येथे 22 एकर क्षेत्रावर उभारण्यात आलेले बॅकवुड्स एमरॉल्ड रिसॉर्ट येथे केरळ राज्याप्रमाणे तयार करण्यात आलेल्या हाऊसबोट, बांबू हाऊस, स्पीड बोटिंग, साहसी वॉटर स्पोर्ट्स राज्यभरातील पर्यटकांना आकर्षित करत आहे. भावी पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श मिळावा या हेतूने जामनेर शहरात नुकतेच भव्य शिवसृष्टी व भीमसृष्टीचे तसेच नेरी येथील छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार छत्रपती खासदार उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या शिवसृष्टीचे वैशिष्ट्य म्हणजे बैठक मुद्रेतील शिवरायांची जगातील सर्वात मोठी प्रतिमा आज जामनेर येथे विराजमान आहे. लवकरच जामनेर शहरात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महाराणा प्रताप, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे, वसंतराव नाईक, संत सेवालाल महाराज यांच्यासह समाजाला प्रेरणा देणाऱ्या महापुरुषांच्या प्रतिमा प्रस्तावित आहेत. फत्तेपूर, तोंडापूर, पहूर, पाळधी, सोनाळा, शेंदुर्णी, मोहाडी येथे लवकरच शिवसृष्टींचे निर्माण कार्य पूर्ण होणार आहे. गेल्या 4 दशकात गिरीश भाऊ आणि जामनेरच्या प्रत्येक नागरिकात एका कुटुंबासारखे नाते निर्माण झाले आहे. म्हणूनच जामनेरकरांमध्ये जात, धर्म यांच्यातील तेढ असले विषय कधीच येत नाहीत. जामनेर तालुक्यात सर्वधर्मीय व जातीय सलोखा आहे. कोणताही नकारात्मक प्रचार इथे सेट होत नाही, कारण इथली जनता आणि त्यांचा लोकप्रतिनिधी सामाजिक समरसता या तत्वांवर विश्वास ठेवणारा आहे. आम्ही सारे एक आहोत ही भारताची प्रतिज्ञा जामनेर मधील प्रत्येक नागरिक जगतोय. जात आणि धर्म बघून इथे मतदान कधीही झालेलं नाही आणि भविष्यात देखील होणार नाही, कारण इथलं प्रत्येक मत असतं
जामनेरच्या सर्वांगीण विकासाला, जातीय आणि धार्मिक एकोप्याला। गिरीश भाऊ एक ऐसे व्यक्ति जो पूरे तालुके में हर समाज को साथ में लेकर चलते हैं, चाहे वो कोई भी समाज हो। सबके दुख सुख में शामिल होना, सबके काम में पड़ना, विकास काम करना, हर एतबार से जो है गिरीश महाजन एक परफेक्ट नेता आहे। कोणतेही जाती धर्म न बघता गिरीश भाऊ आमच्यामध्ये येतात, आमचे होतात, म्हणून गिरीश भाऊ आम्हाला आपलेसे वाटतात। कारण गिरीश भाऊ सर्वांना आपलं कुटुंबाप्रमाणे वागवतात आणि कुटुंबाप्रमाणे तालुक्यातल्या सर्व जातीमध्ये मिसळतात आणि राहतात। सारे समाज को साथ में लेके चलते हैं वो। हमारे गांव का विकास, सारे कार्यक्रम गिरीश महाजन की वजह से आगे बढ़ रहे हैं। गिरीश भाऊ असा माणूस आहे की त्या माणसाने कधी जात पात धर्म पंथ पाहिलेला नाही, कधी बघितलं नाही, कधी कोणाला विचारलं नाही की तू कुठला आहे, काय नाही। फक्त तो माणूस त्या माणसाकडे गेला की त्याचं काम झालंच म्हणून समजा। भाऊकडे गेलं म्हणजे भाऊ कोणाचं जात विचारत नाही किंवा पक्ष विचारत नाही। भाऊकडे माणूस पोहोचला म्हणजे भाऊ तुझं काम काय, फक्त काम विचारतात। त्याचं नाव विचारत नाही, त्याचं गाव विचारत नाही, त्याची जात विचारत नाही, कोणतंही काही विचारत, फक्त इकून माणूस रडत गेला तिकून माणूस हसत येतो, असं भाऊचं कार्य आहे। जे लग्न कार्य असो, काही विघ्न असले, काही मरण धरण असलं, काही दवाखाने असले, काही दवाखाने जे कोणताही एखादी पेशंट असला तर त्यांचे पत्र घेतलं की आम्हाला ताबडतोब दवाखान्यात ॲडमिशन मिळतं, आमचे फ्री उपचार होतात। आमच्यावर फार उपकार मोठे आहे। आम्ही गिरीश भाऊचे आहे आणि गिरीश भाऊचेच राहणार। गिरीश भाऊ आमच्या पोरग्यासारखा आहे, त्याचे पाठीले आम्ही उभेल आहे, आम्ही त्यालाच मतदान देऊ। मला कोणीच नाही, गिरीश भाऊ शे मला कोणीच नाही, पण सगळं माय गिरीश भाऊच पाहिजे। एक बाल करता मी काही बिनडलं, मी गिरीश भाऊ जाते, गिरीश भाऊन मा पगार केला, घरकुल केलं, संडास झाली, सगळं माय बाप गिरीश भाऊच आहे। माय गावामध्ये माय कोणीच नाही, गिरीश भाऊ माय काही वारी आहे। या तालुक्याला मला सुजलाम सुफलाम करायचं आहे। शेतकरी असतील, शेतमजूर असतील, तरुणी असतील, सर्वांना त्या ठिकाणी रोजगारसुद्धा द्यायचा आहे, सर्वांना न्याय द्यायचा आहे। सर्व इन्फ्रास्ट्रक्चर असेल ते सुद्धा आम्हाला या ठिकाणी चांगलं तयार करायचं आहे। पण त्याचबरोबर सामाजिक समरसता, मी पुन्हा सांगेन की देशामध्ये असेल, राज्यामध्ये असेल, आमचं नावलौकिक होईल जामनेर शहराचा, या तालुक्याचा, माझ्या या विधानसभा क्षेत्राचा। अशा पद्धतीने मला या ठिकाणी काम करायचं आहे। आणि आरोग्याच्या दृष्टीने तर अतिशय मी आता मेडिकल हबसुद्धा या ठिकाणी काढलेलं आहे। जळगावमध्ये मी मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर असताना एवढं मोठं काम की जे देशामध्ये कुठेही नाही, ते मेडिकल हब आम्ही आता जळगावला उभं केलेलं आहे। आणि म्हणून आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा संपूर्ण आम्हाला आमचा जिल्हा करायचा आहे, आमचा तालुका करायचा आहे, आणि त्यासाठी आमचे प्रयत्न चालले आहेत। त्यासाठी पुन्हा 7व्यांदा मला आपल्या आशीर्वादाची गरज आहे। आपण मला आपलं सहकार्य या ठिकाणी द्यावं, आपले आशीर्वाद मला या ठिकाणी द्यावेत। पुन्हा आपल्याला विनंती करतो, कमळाचं बटन, आपला नंबर आहे 2, त्या 2 नंबरचं बटन कमळाच्या फुलासमोरचं त्या ठिकाणी दाबून मला पुन्हा 7व्यांदा सेवा करण्याची आपण संधी द्यावी, एवढीच विनंती करून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। राज्यातील आणि जामनेरमधील ही विकास गंगा अशीच अविरत सुरू राहणार आहे आणि यासाठीच पुन्हा एकदा हवेत दमदार नामदार गिरीश भाऊ महाजन। कुठलाही रुग्ण असो, त्यांची सेवा ही निस्पृह सेवा आहे। ही सगळी सेवा भाऊ आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून देत असतात। कोरोना काळामध्ये 29/5/20 आणि कोरोना सुरू असताना माझी 2 मुलं ॲडमिशनला ललवानी हायस्कूलमध्ये आणि एक धारीवालमध्ये खूप त्रास व्हायचा। एसट्या बंद, मी अपंग, कोणी गाडी घ्यायचो नाही, डबल सीट यायचो नाही कोणी, मला भाऊच्या या माध्यमातून गाडी मिळाली। मी एक शेतकरी आहे आणि माझा मुलगा प्रीतिश ईश्वर सोनने याला लहानपणापासून खूप खेळायची आवड होती, पण माझी परिस्थिती नाजूक असल्यामुळे मी त्याला प्रशिक्षणासाठी पुण्याला पाठवू शकत नव्हतो। पण गिरीश भाऊला मी ह्याविषयी सांगितला आणि गिरीश भाऊने तो मान्य केला। त्यामुळे गिरीश भाऊमुळे माझा मुलगा आज रोजी पुणे बालेवाडी येथे प्रशिक्षण घेत आहे। माझा मुलगा आता येणाऱ्या नॅशनलला ओडिशा येते, त्याचं नॅशनलसाठी सिलेक्शन झालं आहे, हे फक्त भाऊमुळे शक्य झालेलं आहे। पण सर्वांनी लाडक्या बहीण योजनेचे गिरीश भाऊ महाजन यांच्या वतीने आपण फॉर्म भरून घेतले आणि या योजनेचा पूर्ण महिलांना खूप लाभ झाला। ज्या ग्रामीण भागातील महिला आहेत त्यांना खूप झाला, कारण अशा महिला होत्या की त्यांचे बँकेमध्ये खातेसुद्धा ओपन नव्हते
किंवा त्यांना बँकेचे व्यवहार काय ते माहीत नव्हते. ही जी लाडकी बहीण योजना आहे, या योजनेमुळे त्यांना कळलं की आपले हक्क काय आहे किंवा आपली जबाबदारी काय आहे किंवा आपल्याला कोणत्या प्रकारे जर आपण बँकेत गेलं तर कशा प्रकारे व्यवहार असतात. त्यांना या योजनेचा खूप फायदा झाला. माझ्या हक्काचे लाडके भाऊ गिरीश भाऊ. माझं मत आरोग्य दूताला. माझं मत संकट मोचकाला. आमचा हक्काचा लाडका भाऊ फक्त गिरीश भाऊ. जामनेरचा लाडका भाऊ आपला गिरीश भाऊ. एकच भाऊ गिरीश भाऊ. कहो दिल से गिरीश भाऊ फिर से. एकच भाऊ गिरीश भाऊ. सन्माननीय मतदार बंधू भगिनींनो, येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान केंद्रात जाऊन कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून आपल्या गिरीश भाऊंना प्रचंड मताधिक्याने विजयी करा. लक्षात असू द्या, कमळ कमळ कमळ. धन्यवाद.